बरीच एक मी वाद्य तयार केले नारळाच्या करवंटीपासनं. त्याचाही आवाज अगदी घोड्यांच्या टापांसारखा हुबेहूब येतो. ज्याचा वापर शिवरामी सरदार किंवा अशा काही टांगा या पट्टीतली जे गाणी असतात त्या टाईपमध्ये याचा वापर करता येतो. नमस्कार, मी हेमंत पोटफोडे. मी तालवादक आहे. मी गेली 17 वर्ष साथ संगत करतो आहे खूप बऱ्याच कार्यक्रमांना, आणि त्याचबरोबर मी मिमिक्री आर्टिस्टसुद्धा आहे. माझी सुरुवात ही पंचम पुणे निर्मिती या संस्थेअंतर्गत झाली. त्या ठिकाणी मी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून सहभाग झालो होतो. त्यावेळेस एक वाद्य हाताळताना टाळ वगैरे चिपळ्या हाताळत असताना आमचे जे संचालक होते सचिन गोखले म्हणून, मग त्यांनी मला विचारलं की हे सगळं तू करशील का म्हणून, जसं मी सांगेल त्याप्रमाणे. मग असं करत करत मी एक वाद्य त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे त्यांनी एक ठेका शिकवला की तबल्याप्रमाणे कसं वाजवायला लागतं, त्या गाण्यातल्या भावाप्रमाणे कसं वाजवायला लागतं. तर त्या ठिकाणी ते सगळं करताना कॉपी पेस्ट हा प्रकार न करता आपल्याला काय क्रिएटिव्हिटी करता येईल हे सगळं त्याच्यामधनं मला साधता आलं. याचा जो सेट मी केलेला आहे तयार, तो ह्याच्यासाठी आहे ऐरणीच्या देवा. त्यासाठी हा जी ब्लॉक आणि त्याला ही वापरलेली जो आयरन आहे ती आयरन म्हणजे ही लोखंडाचा मी उपयोग केलेला आहे, तो असा आहे. ॲक्च्युली ही तालवाद्य जी काही आज माझ्यासोबत आहेत, ह्या तालवाद्यांचं खरे जनक बघायला गेलं तर हिंदी चित्रपटसृष्टीतले R.D. बर्मन म्हणतो. त्यांनी एकेका इन्स्ट्रुमेंटमधनं एक कसा नाद होऊ शकतो हे त्यांनी शोधून काढलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी एक वाद्य अशी निर्माण केलेली की अगदी कब्बशीपासून पण त्यांनी आवाज केलेला आहे. ती बिअरची बाटली असते तर त्याच्यापासून पण त्यांनी एक वापर केला त्या वाद्य म्हणून. तसाच हा वुडनचा एक स्क्रॅपर आहे जो मगाशी कंगव्यानी वाजवताना म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवताना वापरतो, तसाच ह्याचाही तसाच नाद निघतो. बरोबर. हा म्हणजे तुम्ही एक म्हणतात ना की ह्याचा पण नॅचरल आवाज आहे. हा तो प्लास्टिकचा म्हणजे आपण ॲक्रेलिकचा असतो, हा एकदम शार्प आहे. आणि हा बेलाचा मगाशी आपण मी कशी बोलत होतो, हा प्रत्येकाला टोन वेगळा येतो. जेवढा सॉफ्टनेस जेवढा असतो ना त्या गाण्याला तुम्ही त्या टाळ्या वगैरे वाजतात ना, त्याचा टाळ्यांचा साऊंड हा तयार करतो. नंतर अगदी जवळ कंटाळणाऱ्या पाण्याचा आवाज, हे सगळे म्हणजे ह्या सगळ्याचा जो प्रेझन्स ऑफ माइंड लागतो ना, फार गरजेचं. आईचा सपोर्ट मला मिळतच होता. माझ्या वडिलांचा मात्र ह्या सगळ्या गोष्टीला विरोध होता. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की तुला जे काय करायचं असेल ते शिक्षण पूर्ण करून कर. ग्रॅज्युएशन पूर्ण झालो आणि धावत जाऊन मी बाबांच्या हातामध्ये डिग्री ठेवली. बाबा म्हटलं आता मी शिक्षण पूर्ण केलेले, तुमच्या मनानुसार म्हटलं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले, आता म्हटलं माझं करून देत म्हणून. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद झाला. पण वडिलांना एक वचन दिलं होतं, या क्षेत्रामध्ये वावरताना कुठल्याही गोष्टीचा म्हटलं मी आई वडिलांच्या नावाला मी कुठेही धक्का लावणार नाही, मी मनात रुजवलेलं होतं. आणि ह्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा धाकटा भाऊ जो एक स्पेशल पर्सन आहे. पूर्वीचे कार्यक्रम 10 वाजता चालू व्हायचे आणि रात्री 2 वाजता वगैरे संपायचे. घरी जायला उशीर वगैरे व्हायचा. तो धाकटा भाऊ माझा हा जेवणासाठी मला थांबायचा आणि माझ्यासोबत तो रात्रीचं 2 वाजता वगैरे 3 वाजता जेवण करायचा. त्याची ही जी काही साथ आहे ती अजूनही माझ्यासोबत तो मला देत असतो. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायला गेलं तर माझी जी अर्धांगिनी हर्षदा, मी जरी कुठेही दौऱ्याला जरी गेलो किंवा माझे कार्यक्रम कुठे असेल तर माझी मुलगी आणि दोघांनी मला या गोष्टीमध्ये साथ देत असतात. जो काही आजपर्यंत माझा प्रवास झालेला आहे त्या सगळ्यामुळे या सगळ्यांचा सिंहाचा वाटा भरपूर आहे या माझ्या फॅमिलीत. घरातलं हे वाद्य म्हणजे चंडा.
जसे हा चंडा तुम्ही म्हणाल की हे ॲक्च्युली पाश्चिमात्य नाव आहे चंडा नावाचं. गोंधळाचं एखादं गाणं वगैरे असेल तर त्यावेळेला तुम्ही याचं करू शकता. काही म्हणजे इन्स्ट्रुमेंट हे पायातनं वगैरे धरून वाजवतात, तर ते काय माझ्या मनाला पटलं नाही की आपण ते करायला नको. म्हणून मी घरी काहीतरी उपद्व्याप करून हे असे स्टँड तयार केलेले आहेत आणि त्याचा हा उपयोग मी अशा प्रकारे करतो. शंभो